आता मी पुण्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या लक्ष्मी रोडवर आहे आणि इथले काही व्यापारी सध्या माझ्यासोबत आहे. या बजेटकडून त्यांना काय अपेक्षा होत्या आणि ते आता किती पूर्ण झालेले आहेत हे जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील हे सगळे व्यापारी माझ्यासोबत आहे. सर, प्रथम तुम्ही या बजेटमधून काय अपेक्षा केलेल्या होत्या? आता आपण बजेट पूर्ण बघितलेलं आहे. किती हे पूर्ण झालेले आहेत? किती फायदा होणार आहे? काय वाटतं तुम्हाला यास? पहिले तर मी फतेहचंद रंका, अध्यक्ष पुणे व्यापारी महासंघ. आजचे जे बजेट पाहिलं आहे त्यामध्ये सगळ्यात मोठं त्यांनी भर जो दिलेला आहे तो इन्फ्रास्ट्रक्चरवर दिलेला आहे आणि डिजिटलायझेशनला दिलेला आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये डिजिटल करणं, शिक्षण डिजिटल करणं, प्रत्येक क्षेत्रीय विभागात त्या म्हणजे स्थानिक भाषेमध्ये शिक्षण देणं वगैरे यांनी केलेलं आहे. इंटरनेट वाढवण्याचं केलं आहे. 400 ट्रेन्स म्हणजे वंदे मातरम ट्रेन्सवर वगैरे म्हणजे ते इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने चांगलं बजेट आहे. 25,000 किलोमीटरसुद्धा रोडचं केलेलं आहे. एकंदरीत पाहिलं तर इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने बरोबर आहे. ऑर्गॅनिक शेतीसाठी सुद्धा महत्त्व दिलेलं आहे. परंतु जे सगळ्यात महत्त्वाचं आणि आश्चर्यजनक धक्का जो बसला तो क्रिप्टो करन्सी, जी आपण आत्तापर्यंत रोज पेपर हेडिंगमध्ये पाहतो की ती बेकायदेशीर आहे आणि त्याला तुम्ही 30% टॅक्स लावून इनडायरेक्ट त्याला तुम्ही लिगलाइज करताय. हे एक म्हणजे धक्का देणारी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, डिजिटल करन्सी काढणार म्हणजे आपण सुद्धा फॉरेनसारखं आपण इथं डिजिटल करन्सीने खेळणार आहोत का? डिजिटल करन्सी कशा पद्धतीने उपयोग होणार त्याच्याबद्दल काही नाही. यावेळेचं बजेट म्हणजे व्यापाऱ्यांच्या दृष्टीने पाहिलं गेलं तर काहीही फायदा झालेला नाही. किंवा 2 वर्ष जी झाले आहेत पेंडेमिकमध्ये. आता आम्ही सोन्याचांदीच्या व्यापारातले आहोत. हिऱ्यावर त्यांनी सूट दिली. काय दिली तर फक्त पॉलिश आणि जे कट डायमंड येतील त्याला 7.5% केले. पण पण हे हिऱ्याचे दागिने कोण वापरतं? एक उच्चभ्रू. मग यांचा जनरल पब्लिकला काय उपयोग आहे? आणि काही फरक पडणार नाही. जनरल पब्लिकच्या दृष्टीने हे काही हिऱ्याचे दागिने काही स्वस्त होणार असं नाही आहे. मग ऑन द कॉन्ट्री त्यांना ते महागच पडतात. आणि मग फक्त एक लक्षात की जे आज जनरल सोन्याचे दागिने हे प्रत्येक हिंदू स्त्री वापरते, प्रत्येकाच्या लग्नात वापरले जातं. हा अत्यावश्यक गहना आहे सोन्याचे दागिने, त्याच्यावर कुठली सूट दिली नाही. आम्ही अपेक्षा करत होतो की त्यातली कस्टम ड्युटी ती जी आज 7.5 आहे ती 4%वर येईल, पण ती आलेली नाही आहे. त्यामुळे आमचे सराफ वर्गही नाराजच आहेत. सर, तुम्ही सुद्धा काय तुमचा व्यापार आहे आणि तुम्ही समाधानी आहात का या बजेटकडून? आम्ही प्लास्टिकमधलं व्यापार करतो, मॅन्युफॅक्चरिंग. आणि SMMEमध्ये जे या बजेटमध्ये चांगली सूट दिलेली आहे आणि ते सूट पुढं वाढवली आहे. पण आमची अपेक्षा अशी आहे की ही SMMEचा जो फायदा आहे तो आत्ता सध्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला मिळणार असून त्याच्याबरोबर व्यापाऱ्यांची पण व्याख्या त्यांनी केली. पण आत्तापर्यंत व्यापाऱ्यापर्यंत तो SMMEचा फायदा पोहोचत नाही आहे. तर सरकारने या बजेटद्वारे अजून काही ओपन धोरण करावं की ज्याचा फायदा सामान्य व्यापाऱ्यांना मिळावा. आणि SMMEच्या द्वारे ही जी काय आपल्या भारताची रीढ आहे, SMME म्हणजे भारताच्या उद्योगाची रीढ आहे, ती मजबूत करायला पाहिजे. सर, तुम्ही सुद्धा बजेट बघितलंय. तुमचा काय व्यापार आहे? कशा पद्धती कुठले? नितीन काकडे, पुणे स्टेनलेस स्टील मर्चंट असोसिएशनचा अध्यक्ष आहे. आमचा भांड्यांचा व्यापार आहे. आमची अपेक्षा होती भांडी जी आहेत ही सर्वसामान्यांना वापरली जातात. आम्हाला असं होतं की ज्या भांड्यांना टॅक्समध्ये म्हणजे सर्वसामान्यांना टॅक्समध्ये काहीतरी राहत मिळेल म्हणून, पण तसं काहीच आम्हाला दिसत नाही आहे. कारण परत ऑनलाईन जो व्यापार जो चाललेला आहे, ऑनलाईन व्यापारामुळे जे पारंपरिक दुकानदार आहेत त्यांच्यावरती जो त्रास होतो त्याच्याबद्दल बजेटमध्ये काही त्यांच्यावरती काही अंकुश आणण्यासाठी काही केलेलं नाही आहे. म्हणजे तुम्हाला अपेक्षा होत्या की काहीतरी सूट मिळेल. परत गेले 2 वर्ष झाले इन्कम टॅक्समध्ये काही सूट त्यांनी दिलेली नाही. आणि ह्या वर्षी पण आम्हाला वाटलं होतं आता इलेक्शन आहे त्यामुळे थोडीफार सूट तरी मिळेल, पण तरीही त्याच्यावरती काही सूट मिळालेली नाही आहे. स्टार्टअपमध्ये सुद्धा या बजेटमध्ये नवीन काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्या दृष्टीने कसं पाहता तुम्ही या बजेटकडे? नाही, स्टार्टअप्सला ॲडव्हान्टेज दिला आहे. टॅक्सेस त्यांनी वाचवले आहेत स्टार्टअप्सचे. दॅट इज व्हेरी गुड मूव्ह की नवीन जे युवा पिढी जे टॅक्सेस वाचून ते देन रिइन्व्हेस्ट करतात आपल्या कंपनीत. सो दॅट इज मच बेटर. आता आपण बघितलं पण आहे की अराउंड 1000 स्टार्टअप्स हॅव बिल्डअप. बट ॲट द सेम टाईम द प्रोप्रायटर आणि जे पार्टनरशिप फर्म्स आहेत त्यांचा टॅक्स तुम्ही कमी नाही केला आहे. तुम्ही एक साईडला स्टार्टअप्सला बढावा देता, पण जे ट्रेडिशनल बिझनेसेस जे चालवत आहेत, जे आमच्या व्यापारी, त्यांना पण ते सपोज 30% तर ॲटलीस्ट 25% जे तुम्ही MSMEला देतात, ट्रेडिशनल पार्टनरशिप अँड प्रोप्रायटरशिपला पण ते दिलं पाहिजे, तशी अपेक्षा होती. वेगवेगळ्या अपेक्षा आहेत या बजेटमधून या सगळ्या व्यापाऱ्यांना, परंतु
आता जर आपण बघितलं तर व्यापाऱ्यांनी काहीसे नाराज दिसत आहेत, कारण की जी अपेक्षा त्यांना होते या बजेटमधून टॅक्समधून त्यांना काही सूट मिळेल, परंतु तशी काही सूट मिळताना त्यांना दिसत नाही. सर, तुम्ही काय व्यापार करता आणि किती समाधानी आहात, काय अपेक्षा होत्या या बजेटकडून? मी मनोज सारडा, पुणे जिल्हा होजेरी रेडीमेड हँडलूम डीलर्स असोसिएशनचा अध्यक्ष आहे. ह्या बजेटकडून आम्हालाही खूप अपेक्षा होत्या. 12% GST नेण्याचा विषय होता, तो तूर्त काउन्सिलच्या हातात आहे. रादर फॅब्रिकवरती कस्टम ड्युटीमध्ये काही रिलीफ केली असं आजच्या ह्याच्यात होतं. संपूर्ण त्याची माहिती आता उद्या कळेल. पण एकीकडे भारत गारमेंट एक्सपोर्टमध्ये 40% एक्सपोर्ट्स भारतातल्या गारमेंट्सचा फार मोठा वाटा आहे आणि इंडिया इज द थर्ड लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरर फॉर मॅनमेड फायबर्स. तर याच्यामध्ये जे फॅब्रिकवरती इम्पोर्ट करण्यामध्ये काही कस्टम रिलीफ दिले आहेत, तो काही फार मोठा फरक किंवा फायदा होण्यासारखा काही वाटत नाही. आणि सर, आपण अनेकदा बघतो की लोक बोंब करतात, म्हणजे त्यांची ओरड असते की महागाई महागाई. मग यातून आता काय सूट मिळाली असं वाटतंय तुम्हाला? मी हेमंत शाह, पुणे इलेक्ट्रिक असोसिएशन तपकिरी गल्लीचा सेक्रेटरी आहे. आता आम्ही बऱ्याच वेळेला इलेक्ट्रिकच्या बाबतीत पण गव्हर्नमेंटला हे दिलेले आहेत की इलेक्ट्रिक ही इसेन्शियल वस्तू आहे, की प्रत्येक कोणी काही कनेक्शन केलं तर त्याला स्विच बटन वायर हे लागतात. तर ते आमचं पहिलं 5% होतं सर GST, ते आता 18% नेलं. तर ही जी काही एकंदरीत महागाई वाढत चालली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, तर तिथं कुठेही जनरल पब्लिकला कुठेही त्याच्यात उपयोग होत नाही, फायदा होत नाही. तर त्या दृष्टिकोनानं सरकारने लक्ष द्यावं आणि जे पहिलं 5% होतं ते 5%वर केल्यास त्याचा बराच फरक पडेल. कारण इंडस्ट्रीयल बिल्डर्स लाईन्समध्ये या सगळ्या गोष्टी लागत असतात. तर आज बिल्डर्स लाईन त्यामुळे ठप्प झालेलं आहे आणि एकंदरीत महाग होत चाललेलं आहे. त्यामुळे व्यापार हा बराच प्रमाणात खालवत चाललेला आहे. आणि कोविडच्या दृष्टिकोनातनं आज 2 वर्ष व्यापाऱ्यांनी एवढं काही सहन केलेलं आहे, तर त्या दृष्टिकोनानं व्यापाऱ्यांना कुठलीही सवलत किंवा फायदा होईल अशी कुठलीही गोष्ट या बजेटमध्ये दिसत नाही. सर, बरेच व्यापारी या बजेटकडून काहीसे नाराज वाटत आहेत, कारण की त्यांना सूट मिळाली नाही. म्हणजे बजेटमध्ये तुम्ही प्लस म्हणजे काय चांगलं बघता, म्हणजे काय तुम्हाला वाटलं की चांगलं आहे या बजेटचं? बजेटमध्ये एक चांगली गोष्ट दिसली आहे की त्यांनी केमिकल मुक्त म्हणजे ऑर्गॅनिक शेतीवर भर दिलेला आहे. ते एक फार चांगलं केलेलं आहे, कारण सध्या जी रोगराई जी वाढते ती केमिकल याच्यामुळे जे प्रमाण वाढले त्यामुळे कॅन्सर वगैरे बाकीचे रोग वाढलेत, त्यातनं आपल्याला भारतीयांना वाचवण्यासाठी त्यांनी ऑर्गॅनिकसाठी भर दिलेला आहे. दुसरी गोष्ट की या शेतीच्या मध्ये सुद्धा डिजिटल सगळी डेव्हलपमेंट करून म्हणजे यंग जनरेशनला शेतीकडे वळवण्यासाठी त्यांनी एक चांगल्या प्रकारे प्रयत्न केलेला दिसून येतो आहे. त्यामुळे म्हणजे जर दरवर्षी जर बजेट पाहायला गेलो तर भर मोठा शेतीला देता जात होता, पण यावर्षी जास्ती भर डिजिटलवर दिला गेला, यंग जनरेशनला, यूथला. आणि त्याच्यातही परत स्टार्टअपमध्ये त्यांना जी पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे त्यांना. ते त्यांना जे टॅक्सची जी बेनिफिट होते ते 1 वर्ष मुदतवाढ दिले म्हणे. त्यामुळे या डिजिटल युनिव्हर्सिटी करणारे, डिजिटल सगळं करणार असल्यामुळे या शेती क्षेत्रातसुद्धा डिजिटल यांना आणण्याचा जो प्रयत्न आहे तो एक चांगला प्रयत्न आहे. इन्फ्रास्ट्रक्चर किती करतात, कारण बजेट तर हे लॉसमध्ये आहे, इन्कम काही दिसत नाही किंवा इन्कममध्ये वाढ नाही. कशा प्रकारे करतील हे याच्यावर आहे तो, कारण पैसा शेवटी कर्ज करून काढणार असणार तर एखादी गोष्ट आहे, पण अदरवाईज यांनी जो ब्ल्यूप्रिंट केली ती 25 वर्षाची केली आहे. भारत 25 वर्षानंतर काय असेल त्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीने बजेट आखलं आहे आणि खरोखर हे अंमलात आणलं तर भारत हा एक चांगला सुधारित देश होऊ शकेल. ज्या पद्धतीने ती ब्लूप्रिंट मांडलेली आहे त्या पद्धतीने जर वाटचाल झाली तर कदाचित भारत हा खूप प्रगतशील देश होऊ शकतो. परंतु व्यापाऱ्यांकडून जे प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्यांना जे अपेक्षित होतं टॅक्सेसमध्ये ते त्यांना सूट मिळालेली नाही आहे, परंतु युथ आणि स्टार्टअप्स कंपनी जे आहेत आणि इन्फ्रास्ट्रक्चर याच्यावर जास्त भर या बजेटमध्ये देण्यात आलेला आहे आणि त्यामुळं काहीसे व्यापारी नाराज दिसत आहेत. परंतु एकंदरीत हा बजेट जर आपण बघितलं तर स्टार्टअप आणि एकंदरीत इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्त भर या बजेटमध्ये देण्यात आलेला आहे. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.